भारतामध्ये ॲनिमिया किंवा रक्तक्षयाचं प्रमाण पुष्कळ आहे. रक्तक्षय म्हणजे रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असणं आणि यामुळे वारंवार थकवा येणं किंवा कामात लक्ष एकाग्र करता न येणं किंवा चक्कर आल्यासारखं वाटणं, केस गळणं, त्वचा पांढुरकी होणं, चिडचिडेपणा किंवा इरिटेशन वाढणं यासारखी लक्षणं दिसू शकतात. जर तुमच्यात ही लक्षणं दिसत असतील तर हिमोग्लोबिन जरूर चेक करा. आणि लक्षणं नसतील तरीही वर्षातनं एकदा हिमोग्लोबिन चेक करणं हे खरं तर खूप महत्त्वाचं आहे. हिमोग्लोबिन तुमचं जर का कमी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय रक्तातलं हिमोग्लोबिन वाढण्यासाठी 5 उपाय. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपल्या रक्तातलं हिमोग्लोबिन हा असा घटक आहे जो ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड वेगवेगळ्या पेशींपर्यंत घेऊन जायचं काम करतो. त्यामुळे आपल्या आरोग्यामध्ये हिमोग्लोबिन चांगलं असण्याचं फार महत्त्व आहे. आणि जर तुमचं हिमोग्लोबिन कमी असेल तर निश्चितच तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. तर हिमोग्लोबिन चांगलं ठेवण्यासाठी काय करायला हवं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय. पहिली महत्त्वाची गोष्ट ही करायला हवी की हिमोग्लोबिन कमी का होतंय ह्याचा शोध घ्यायला हवा. बऱ्याचदा ह्याचं कारण आपल्या आहारात दडलं असतं. आहारात जर आपल्या लोहाचं, प्रथिनांचं किंवा काही जीवनसत्व जसं की फोलिक ॲसिड, व्हिटॅमिन B12 ह्यांचं प्रमाण कमी असेल तर हिमोग्लोबिन कमी असतं. याला कुपोषण असंही म्हणता येतं. आणि भारतात हे मोठं कारण आहे हिमोग्लोबिन कमी असण्याचं की कुपोषित आहोत आपण सगळे किंवा आपला आहार परिपूर्ण नाही. विशेषतः खेड्यापाड्यांमध्ये किंवा अशा भागांमध्ये जिथे समृद्धी नाही आहे, अन्न खूप चांगला चौरस आहार घेतला जात नाही, अशा ठिकाणी हे प्रमाण बरंच आहे. त्यामुळे पहिल्यांदा कारण शोधावं. आहार जर का कारण नसेल तर इतर कुठलं कारण आहे का? म्हणजे स्त्रियांमध्ये पाळीच्या काळात जास्त रक्तस्राव होतोय का? किंवा मूळव्याध, पाईल्सचा त्रास आहे का? तिथे त्यावेळेला रक्तस्राव होऊन हिमोग्लोबिन कमी होत आहे का? किंवा मूतखडा, अल्सर पोटामध्ये अशी काही कारणं आहेत का? किंवा काही नुकत्याच अपघातामध्ये किंवा काही इजा झाली असताना रक्तस्राव खूप झाला आहे का? किंवा वारंवार रक्तदान करून हिमोग्लोबिन कमी झालंय का? अशी बरीच कारणं असू शकतात. त्यातलं योग्य कारण आपल्या बाबतीत काय आहे ते पहिल्यांदा शोधून ते दूर करायला हवं. म्हणजे सारखं सारखं हिमोग्लोबिन कमी होणं टाळता येईल. दुसरी गोष्ट ही करायला हवी की आहारामध्ये योग्य सुधारणा करायला हव्यात. त्यासाठी आहारात उत्तम प्रकारचं लोह असलेले पदार्थ घ्यायला हवेत. म्हणजे काय तर खरं तर नॉन व्हेजिटेरियन किंवा मांसाहारी पदार्थांमधलं लोह हे शोषणासाठी उत्तम असतं. म्हणजे मांसाहारी आहेत त्यांनी विशेषतः लिव्हर किंवा कलेजा हा आठवड्यातनं एकदा खाणं हा खरं तर हिमोग्लोबिन वाढवण्याचा उत्तम उपाय आहे. पण जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी आहारामध्ये वेगवेगळे आयर्न रिच फूड्स घेतले पाहिजेत. आता आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलं की बीट बऱ्याचदा घेतलं जातं हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी, पण त्याचा तितकासा उपयोग होत नाही कारण की बीटामध्ये आयर्नचं प्रमाण फारसं नाही. मग आयर्नचं प्रमाण चांगलं कशात आहे तर सगळ्या पालेभाज्या हिरव्या, त्याबरोबरच डाळिंब, खजूर, काळे मनुके, हुलगे किंवा कुळीथ आपण ज्याला म्हणतो, काळे तीळ, अळीवाच्या बिया, त्याच्याबरोबरच कारळ्याच्या बिया, ह्या सगळ्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण किंवा आयर्नचं प्रमाण उत्तम आहे. हे पदार्थ आहारामध्ये आवर्जून घ्यायला हवेत आणि नियमित घ्यायला हवेत. कधीतरी घेऊन होणार नाही. रोजच्या आहारात या पदार्थांचं प्रमाण उत्तम हवं. आता प्रश्न आहे की हे व्हेजिटेरियन फूड्समधलं जे आयर्न आहे ते खूप चांगलं शोषलं जात नाही. मग ते शोषलं जाण्यासाठी काय करावं? तर यासाठी पुढचा तिसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे आपल्या जेवणाबरोबर किंवा हे पदार्थ जेव्हा आपण खाणार आहोत त्याबरोबर व्हिटॅमिन C घेणं. म्हणजेच लिंबू, आवळा किंवा पेरू, संत्री, मोसंबी यासारखे पदार्थ त्यावेळेला आहारात घेणं. सगळ्यात सोपं म्हणजे प्रत्येक जेवणानंतर किंवा खाण्यानंतर लिंबू पाणी घेणं, पाण्यामध्ये लिंबू पिळून घेणं हा एक उत्तम उपाय आहे. चौथी गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे असे पदार्थ आपल्याला टाळायचेत ज्याने ही आयर्नचं शोषण अजून कमी होऊ शकतं. जसं की जेवल्याच्या नंतर लगेचच चहा, कॉफी घेणं किंवा चॉकलेट खाणं किंवा काही उत्तेजक पेय घेणं हे आपल्याला टाळायला हवं. कारण यामुळे अन्नातलं आयर्न चांगलं शोषलं जात नाही, त्याला अडथळे निर्माण होतात.
तर चौथी गोष्ट ही की आयर्नच्या शोषणामध्ये अडथळे आणणारे पदार्थ न खाणं किंवा जेवणाबरोबर ते न घेणं. पाचवी महत्त्वाची आणि सोपी गोष्ट ती म्हणजे रोजच्या स्वयंपाकासाठी लोखंडाची कढई वापरणं. हा खरं तर डेली सप्लिमेंटेशन सारखा भाग आहे की दररोज जर का आपण ओले पदार्थ करायला किंवा पाणी ज्यात वापरतो असे पदार्थ करायला लोखंडाची कढई वापरली म्हणजे भाजी करायला किंवा आमटी करायला, तर त्यातलं काही लोह या भाजी आमटीत शोषलं जातं आणि आपसुकच ते आपल्या पोटात जातं. नंतर ते पदार्थ काळपट होतात म्हणून शिजवून झाल्यानंतर ते पदार्थ दुसऱ्या भांड्यात काढून ठेवता येतील. एक स्टेप वाढेल तुमची. पण या उपायाने तुमचं हिमोग्लोबिन वाढण्याचं प्रमाण जे आहे ते उत्तम राहील किंवा हिमोग्लोबिन उत्तम राहील आणि तुम्हाला वेगळी सप्लिमेंट्स घ्यायची खरं गरज पडणार नाही. पण हे रोज व्हायला हवं. रोजच्या स्वयंपाकासाठी याचा उपयोग व्हायला हवा. आणि मगाशी सांगितलं तसं की हे आयर्न ॲब्झॉर्ब होण्यासाठी जेवणानंतर व्हिटॅमिन सी घ्यायला हवं. हे 5 उपाय तुम्ही जर का करून बघितलेत तर तुमचं हिमोग्लोबिन नक्की सुधारेल. याबरोबर इतर काही टिप्स अशा आहेत की विनाकारण अँटासिड्स न घेणं. बरेच जण अँटासिड्स घेतात म्हणजे काय, तर ॲसिडिटी होत असेल तर बऱ्याचदा मनानेच गोळ्या घेतात किंवा औषधं घेतात. तर हिमोग्लोबिन चांगलं ठेवण्यासाठी, आयर्न ॲब्झॉर्ब होण्यासाठी ॲसिडची गरज असते आपण बघितलं. तर विनाकारण अँटासिड्सच्या गोळ्या घेतल्यामुळे सुद्धा हिमोग्लोबिन वाढत नाही किंवा कमी होऊ शकतं. त्याबरोबरच काही जण कॅल्शियमच्या गोळ्या घेतात. त्या कॅल्शियमच्या गोळ्या ह्या आयर्न रिच फूड्स बरोबर किंवा लोहाच्या गोळ्यांबरोबर घेतल्या तर त्यांची एकमेकांबरोबर अभिक्रिया होऊन हिमोग्लोबिन वाढत नाही किंवा आयर्न नीट शोषलं जात नाही. त्यामुळे कॅल्शियम चांगले असणारे पदार्थ किंवा कॅल्शियमची सप्लिमेंट्स गोळ्या ही आयर्न चांगलं असणाऱ्या पदार्थांबरोबर किंवा गोळ्यांबरोबर घेऊ नये. अशा लहान सहान काही बाकीसुद्धा टिप्स आहेत. पण आपण आज ज्या महत्त्वाच्या 5 गोष्टी बघितल्या त्या तुमचं हिमोग्लोबिन चांगलं ठेवण्यासाठी फार महत्त्वाच्या. त्या तुम्ही सगळेजण जरूर करून बघा आणि तुमच्या हिमोग्लोबिनमध्ये काय सुधारणा होते का ते मला नक्की कळवा. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही ते कळवू शकता. तुमचं हिमोग्लोबिन आता तुम्ही इतक्यात चेक केलं असेल आणि ते कमी असेल तर तेही किती आहे हे मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे आपल्याला काही दिवसांनी त्यात काय फरक पडतो हे बघता येईल. चला, अशाच काही टिप्ससह आपण वारंवार भेटतच राहणार आहोत. पण आज मला तुम्हाला काही विशेष सांगायचं आहे व्हिडिओ संपण्यापूर्वी. ते म्हणजे आता इथून पुढे म्हणजे मार्चपासून आपण आठवड्यातनं जे एकदा भेटतो दर मंगळवारी, तसं न भेटता महिन्यातून 2दा म्हणजे 2 मंगळवार भेटणार आहोत. पहिला आणि तिसरा मंगळवार किंवा दुसरा आणि चौथा मंगळवार. त्याचं शेड्यूल मी तुम्हाला सांगेनच लवकर. पण उरलेले 2 मंगळवार मी विशेष राखून ठेवलेत. ते कोणासाठी, की ज्यांना माझ्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे पण भेटून बोलता येत नाहीये किंवा ज्यांना आपल्या आहारामध्ये सुधारणा करायची इच्छा आहे, फक्त व्हिडिओ ऐकून ती होत नाहीये, तर काही पर्सनल मदत लागते त्यांना किंवा पर्सनलाइज्ड गाईडलाईन्स लागतात. अशा लोकांसाठी मी हे 2 मंगळवार राखून ठेवलेत. याशिवाय ज्यांना मधुमेहाचं नियोजन चांगलं करायचं आहे, HbA1c कमी करायची इच्छा आहे पण काहीतरी अजून मदत लागते ॲडिशनल, अशांसाठी हे 2 मंगळवार राखीव आहेत. आणि त्यांना मी आमच्या यूट्यूबच्या माध्यमातूनच मार्गदर्शन करणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला वेगळी मेंबरशिप घ्यावी लागणार आहे, ज्याला आम्ही चॅलेंज मेंबरशिप म्हणतो. नमस्कार, जस्ट फॉर हार्टच्या फॅटी लिव्हर रिव्हर्सल चॅलेंजमध्ये तुमचं स्वागत आहे. हे चॅलेंज जॉईन करण्यासाठी तुम्हाला यूट्यूबवरती जाऊन जस्ट फॉर हार्टचं जे चॅनेल आहे ते शोधायचं आहे. इथे गेल्यानंतर तुम्हाला जॉईन या टॅबवर क्लिक करायचं आहे. जॉईन टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सपोर्ट दिसेल. सपोर्ट ही जी मेंबरशिप आहे ही या चॅलेंजसाठी नाही आहे. तुम्हाला स्क्रोल करून खालती जायचं आणि क्लिक करायचं चॅलेंज आणि इथे हे जी ब्लू टॅब दिसते तिथे जॉईनवर क्लिक करायचं. जॉईनवर क्लिक केल्यानंतर ही जी दरमहा 119 रुपये फी आहे ती तुम्ही तुमच्या आवडत्या पेमेंट प्लॅटफॉर्मवरनं सिलेक्ट करून ती पूर्ण करू शकता. सो हे केल्यानंतर तुमचं ह्या चॅलेंजसाठीचं जे रजिस्ट्रेशन आहे ते पूर्ण होईल. सो या चॅलेंजमध्ये जे काही डेली छोटे छोटे टिप्स असतील आणि डेली चॅलेंजेस असतील ते तुम्हाला यूट्यूबवरती मिळतील, प्लस या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सुद्धा मिळतील. सो तुम्ही एकदा हे रजिस्ट्रेशन पूर्ण केलं की मला मेसेज करून इथे कळवा किंवा कमेंट करून कळवा, जेणेकरून मी व्हेरीफाय करू शकते. धन्यवाद. तुम्हाला यासाठी महिन्याला 119 रुपये भरावे लागणार आहेत आणि फक्त 119 रुपये महिन्याला भरून आठवड्यातला एक म्हणजे महिन्यातले 2 मंगळवार मी तुमच्यासाठी विशेष देणार आहे. आणि तुम्हाला महिनाभर यामध्ये वेगळे चॅलेंजेस मिळतील, काही टिप्स मिळतील आणि तुमच्या प्रश्नांना विशेष उत्तरं दिली जातील किंवा तुमच्या शंकांचं निरसन तिथे वेळोवेळी केलं जाईल.
तर तुम्ही या मेंबरशिपचा जरूर लाभ घ्या आणि माझ्यापर्यंत पोहोचण्याचा किंवा अजून पर्सनलाइज्ड ॲडवाईस घेण्याचा हा एक उत्तम उपाय आहे असं मला वाटतं. कारण की मी सगळ्यांना पर्सनली 1 to 1 वेळ देऊ शकत नाही किंवा क्लिनिकमध्ये सगळ्यांना भेटू शकत नाही. तर हा उपाय मला वाटतं सगळ्यांच्या सोयीचा असेल. तेव्हा या मेंबरशिपच्या थ्रू सुद्धा भेटूयात आणि बाकीच्यांशी मी अशीच बोलत राहणारच आहे महिन्यातले 2 मंगळवार. तेव्हा पुन्हा YouTubeवरती पण व्हिडिओच्या माध्यमातूनही लवकरच भेटूयात. चला आज थांबूयात इथे. भेटू पुन्हा लवकरच. धन्यवाद.